आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही. आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही. शब्दांचीच शास्त्रे यत्ने करू. आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही. नमस्कार मंडळी, मी संजय काळवागे. मी माझ्या शेतामध्ये आलेलो आहे. शेतामध्ये आमचे गणराज त्यांच्याबद्दल मी तुम्हाला थोडा खुलासा करून सांगणार आहे. हे जे स्वरूप आहे हे तुम्हाला दिसतंय. या भले मोठे शिळा आहे. या शिळेवर हे 2 डोळे आहेत आणि त्या डोळ्यांना पाणी असताना असा आकार आहे. ज्याप्रमाणे माणसाचे डोळे आहेत त्याप्रमाणे हे डोळे आहे या मूर्तीला. हा दगड शेतामध्ये नांगरती करताना असताना निघालेला आहे आणि याला आम्ही इथं प्रतिष्ठापित केलेलं आहे आणि त्याच्या भोवती असे पत्र टाकलेले होते, परंतु चोरट्यांनी काही पत्र चोरून दिले आणि थोडे उरलेले आहेत ते इथं आहेत. असो, मी माझा परिचय सांगतो. मी एक शेतकरी पुत्र असून बुलढाणा जिल्ह्यातील नांद्रापुरी गावामध्ये माझा रहिवास आहे. अनेक क्षेत्रात मी समाजसेवा करत असताना काम करण्याचा योग आला. शिक्षण झाल्यानंतर शिक्षण अर्धवटच झालं आणि शिक्षण सुरू असतानाच काहीतरी कुटुंबासाठी 2 पैसे मिळवण्यासाठी दुग्ध व्यवसाय, भाजीपाला व्यवसाय आणि त्यातच शिवसैनिक म्हणून बरेच वेळ मी शिवसेनेचा एक शिवसैनिक म्हणून कार्य केलेलं आहे. गरिबीतून दिवस काढत असताना अनेक पराक्रम माझ्या हातून शेतीमध्ये झालेले आहेत. अनेक रेकॉर्ड उत्पन्नाच्या बाबतीत काढलेले आहेत आणि मला जे जमलं ते लोकांना सांगण्याची माझी सवय आहे. त्यामुळं अनेक समस्यांनी ग्रासित झालेल्या काही मंडळीला माझ्या वतीनं मी मार्गदर्शन करण्याचा, समाजसेवा करण्याचा प्रयत्न केला. त्या माध्यमातून अनेक जणांशी जोडला गेलो. काहींनी सल्ला सांगितला, महाराज तुम्ही आम्हाला हे तत्त्वज्ञान सांगता हे अतिशय आवडतं. मी त्यांना सांगतो, संत महात्म्याच्या विचारांनी प्रेरित झालेलो आहे. त्यांच्या गाथ्याचा पारायण वगैरे, संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीचं पारायण वगैरे, संत चरित्राचं पारायण आणि छत्रपती शिवरायांच्या अनेक विचारवंतांच्या कादंबऱ्या असतील, चरित्र भाग असतील, नजरे खालून गेलेले आहेत. त्याची सुद्धा पारायण आम्ही केलेली आहे. अनेक महात्म्यांचे आत्मचरित्र आणि अशातून मिळवलेली सामुग्री आहे ती समाजाच्या उपयोगी पडावी म्हणून मी समाज प्रबोधन म्हणून कीर्तनसुद्धा आरंभ केला होता. सुरुवातीच्या काळात माझी मुलं लहान होती आणि शिक्षणाची जबाबदारी असल्यामुळं मी काही जास्त प्रमाणात ती सेवा करू शकलो नाही. माझ्या वैयक्तिक जीवनातील बद्दल मी तुम्हाला पैलू सांगणारच आहे. परंतु आज मुद्द्याचं बोलायचं असं झालं की मी सुरुवातीला तुकाराम महाराजांच्या अभंगाचं जे गायन करत होतो. आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही. शब्दांचीच शास्त्रे यत्ने करू. शब्देचे आमच्या जीवाचे जीवन
शब्द वाटू धन जनलुका. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्याकडं फारसं ऐश्वर्याबद्दल बोलायचं झालं तर आमच्याकडं शब्दरूपी धन आहे, त्याचा वापर करून आम्ही भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळांच्या माता हानुकाठी, असं प्रमाण महाराज सांगतात. अनेक अभंग आहेत महाराजांचे. शब्द हे जपून वापरले तर फुलं आहेत, आणि सर ते शब्द कठोरतेनं वापरले तर ते शस्त्र आहेत. आणि शब्दांचा वापर जर केला तर मोठमोठे शास्त्र निर्माण होतात, असं त्या अभंगातून महाराज सांगतात. महाराजांच्या या बोलण्याच्या ज्या शैलीत आहेत किंवा सांगण्याच्या ज्या पद्धती आहेत, त्या साध्या पद्धतीने आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा हे शब्द ब्रह्म आशेच तेची मूर्ती सुवेश वर्णवपू निर्दोष मिरवितो असे, हे शब्द ब्रह्म आहे असं ज्ञानेश्वरांनी सुद्धा शब्दाला म्हटलेलं आहे. आणि शब्द हे आमच्या जीवाचे जीवन आहे, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. हे शब्द वापरल्यामुळं या शब्दाचे पुस्तकं बनतात, आणि शब्दामुळं ते व्यक्त करायला लागलं तर माणूस भाषण करू शकतो, समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवू शकतो, पैसासुद्धा मिळवू शकतो. पण मी पैशाला गौणत्व दिल्यामुळं आणि सर्व आपल्याजवळ जे आहे ते जवळ न ठेवता दुसऱ्याला देण्याच्या स्वभावामुळं मध्यंतरी काही कालखंडामध्ये वैयक्तिक कुटुंबातील काही समस्या निर्माण झाल्या होत्या, आणि त्यामुळं मी थोडा व्यथित झालो होतो. पण त्यातून बाहेर निघण्याचा दुसऱ्याला मार्ग सांगतो, त्यामुळे माझ्या मनाला समजावलं आणि असा निर्णय घेतला की पुन्हा समाजामध्ये फिरायचं आहे. मंडळी, मी तुम्हाला भावनिक करणार नाही, पण शेतकरी जीवन 1 एकर जमीन आणि त्यातून भाजीपाल्याला जी पहिल्यांदा किंमत होती ती आता राहिलेली नाही. आणि भाजीपाला व्यवसाय आता डबघाईसा आलेला आहे. ठोक पीक पेरायला लागल्यानंतर काही मजुरी करण्याचा योग आला. रोजाराजी काम करून पोट भरू लागलो, तर तसं मला समाजामध्ये फिरावं लागत होतं. मुलं लहान असल्यामुळं पत्नीकडं तो भाग आला, आणि तिनं काम करत असताना तिला एका ठिकाणी एका शेतकऱ्याकडं सोयाबीन सोंगताना तिच्या पायाला सर्पदंश झाला. दवाखान्यामध्ये भरती करण्यात आलं. त्यात तिला वाचवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न झाले, आणि त्यात ती जगली. जगल्यानंतर सुद्धा आम्ही रोजाराजी काम करून लोकांचं पोट भरून आमचं घर चालवण्यासाठी, मुलगासुद्धा शिक्षण करत असताना पार्ट टाईम काम करू लागला. आईस्कांड्या विकणे वगैरे व्यवसाय करू लागला. काशीफळं विकू लागला, शेतातील माल हाताने विकू लागला, आणि हळूहळू त्यानं थोडे पैसे जमा केले. कुठं पार्ट टाईम काम करून, दुसऱ्याकडे नोकरी करून थोडे कुटुंबासाठी पैसे जोडण्याचा प्रयत्न केला, आणि अशातच त्यानं थोडे पैसे जमा करून